तब्बल 28 वर्षानंतर या विद्यार्थ्यांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला. त्यांना खूप कष्ट घ्यावे लागले आणि या कष्टातून एकूण विद्यार्थी 40 आणि मुली 30-35 या कार्यक्रमासाठी त्यांनी कडी मेहनत घेऊन या ठिकाणी त्यांना जमा केलं आणि जमा केल्यानंतर शालेय जीवनातील 5वी पासून तर 10वी पर्यंतचे जे काही अनुभव आहेत ते अनुभव या ठिकाणी येऊन प्रत्येकाने कथन केलं. प्रत्येक शिक्षकांनी काय काय शिकवलं, कशी कशी शिक्षा दिली, कसं कसं घडवलं त्याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलं. आणि त्या काळामध्ये शिक्षकांनी जे काही मूल्य शिक्षण दिलं त्या मूल्य शिक्षणातून आज माझ्या समोर हा पंकज हिवाळे आहे. हा सुद्धा एक कारखानदार झालेला आहे. त्याचबरोबर हा अभिजित मुळे आहे. हा अभिजित मुळे स्वतःच्या गावामध्ये डॉक्टर आहे, रुग्णांची सेवा करतो. मूल्य कमी प्रमाणामध्ये कोणाकडे फीस असेल नसेल अशांची तो सेवा घरोघर जाऊन दिवस रात्र मेहनत करतो. त्याचबरोबर प्रभाकर महालकर हा सुद्धा सरपंच होऊन गेलेला आहे रांजणगाव शेनकुंजीमध्ये. त्याचबरोबर अनीस आहे, हा सुद्धा मोठ्या पदावर आहे. त्याचबरोबर गणेश गवळी हा सुद्धा कारखानदार झालेला आहे. असे खूप विद्यार्थी या ठिकाणी 1998-99 च्या बॅच मध्ये आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहून स्वतःचा कारखाना तर चालवतच आहेत, परंतु इतर कुटुंबाचा सुद्धा उदरनिर्वाह त्यांनी मार्गी लावलेला आहे. त्याचबरोबर हा अंकुश कानडे आहे, याचं सुद्धा स्वतःचं एक दुकान आहे कपड्याचं. तो सुद्धा त्याच्या दुकानामध्ये सुद्धा 2 कारागीर काम करतात. तोही सुद्धा उदरनिर्वाह करून इतरांचा सुद्धा हा निकम आहे. हा निकम सुद्धा त्याचं ट्रॅव्हल छोटं लोडिंग रिक्षा आहे तो सुद्धा, आणि अजून सुद्धा तो त्याचा व्यवसाय वाढवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. म्हणजे ही जी बॅच आहे ही बॅच एकदम सुटसुटीत. आणि मुलींमध्ये सुद्धा काही मुली शिक्षिका झालेल्या आहेत, काही गृहिणी आहेत, काहींच्या दुकानं आहेत, काही ब्युटी पार्लर आहेत, काही कपड्यांच्या दुकानं आहेत. माझी एक तर विद्यार्थिनी आता बोलून गेली, शोभा सातपुते, तिची तर एक मुलगा आणि एक मुलगी, एक MBBS आहे आणि एक BAMS आहे. म्हणजे अशा प्रकारे गुरु से बडकर चेला या पद्धतीने विद्यार्थ्यांनी आमचं जे काही शिकवलेलं जे शिदोरी आहे ती शिदोरी बरोबर घेऊन गेले तरच गेले, परंतु त्या शिदोरीचं खूप सार्थक केलं असं मला या ठिकाणी वाटतं. आणि ही जी काही 98-99 ची बॅच आहे ही 98-99 ची बॅच ही पूर्ण अगदी सक्सेसफुल झालेली आहे असं मी जाधव भिके सर असं तुम्हाला संबोधतो.